उपवासाला आपण वेगवेगळे राजगिऱ्याचे पदार्थ बनवतो. तर ही राजगिऱ्याची भाजी आहे. याला जे हे तुर्रे आलेले आहे त्याच्यामध्ये बीज तयार होतं आणि तेच आपण राजगिरा म्हणून वापरतो. राजगिऱ्याचे 2 प्रकार असतात. एक लाल राजगिरा असतो आणि हा पांढरा राजगिरा आहे. एक पांढरा राजगिरा असतो. ही राजगिऱ्याची भाजी उपवासाला सुद्धा चालते. राजगिऱ्यामध्ये जशी खूप प्रमाणामध्ये प्रोटीन असते, तसे या भाजीमध्येही खूप असे पोषक घटक असतात. राजगिऱ्याची भाजी पावसाळ्यामध्ये भरपूर येते. तर आता अशी राजगिऱ्याची हे कोवळी जे असे शेंडे आहेत, हे सर्व आपल्याला असे तोडून घ्यायचे आहेत आणि एक वेळ जरी राजगिऱ्याची भाजी हे पावसाळ्यामध्ये खायलाच हवी, कारण आपल्याला यामधून खूप पोषक घटक मिळत असतात. राजगिऱ्याच्या भाजीचे असे पानं काढून घेतलेले आहेत. तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही पानं हे चांगले असे बारीक कट करून घेऊ शकता, परंतु मी असेच टाकणार आहे. आणि 3 ते 4 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही भाजी मी. मातीच्या कढईमध्ये तेल चांगलं असं कडकडीत गरम करून घेतलं आणि ह्या सुक्या मिरच्या आहेत 3 ते 4 ह्या टाकून घ्यायच्या. सुक्या लाल मिरच्यांनी थोडासा रंग बदलला की लगेचच आपल्याला कांदा, कट केलेली हिरवी मिरची आणि कट केलेला लसूण आहे हा टाकून घ्यायचा. कांदा हलका सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा हलका सोनेरी रंगाचा झालेला आहे. लगेचच आपण धुवून ठेवलेली जी राजगिऱ्याची भाजी आहे ती टाकून घ्यायची आपल्याला. गॅस मोठा केलेला आहे. राजगिऱ्याची भाजी टाकल्यानंतर भाजी अशी चांगली फिरून घ्यायची. भाजीचा आकार थोडासा असा लहान झाल्यानंतर आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय चवीनुसार. भाजीमध्ये मीठ टाकल्यानंतर बघा हलकस असं पाणी सुटतं. मीठ टाकल्यानंतर भाजीला थोडंसं पाणी सुटतं. तर मोठ्या गॅसवर भाजी एक 5 मिनिट आपल्याला शिजून घ्यायची आहे. आणि भाजी शिजवताना एक काळजी घ्यायची आहे, भाजी एकसारखी अशी सतत फिरवत राहायची आहे, तळाला लागायला नको म्हणून. मोठ्या गॅसवर भाजी शिजत जवळजवळ एक 5 ते 7 मिनिट झालेले आहेत. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला आणि राजगिऱ्याची अशी चमचमीत आणि अतिशय पौष्टिक अशी भाजी तयार झालेली आहे. राजगिऱ्याच्या भाजी बनवण्याची पद्धत तुम्हाला जराही आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एक नवीनशा रेसिपी सोबत. बाय.